मित्रांनो नमस्कार. जसं की तुम्ही पाहताय आपले शूट जे चालू आहेत कंटिन्यू तसंच शूट करत आम्ही चाललो होतो. त्यात आम्हाला एक मित्र दिसला जो त्याच्या या बिझनेस गाडी बरोबर चालला होता आणि आम्ही त्याला थांबवलं. का थांबवलं तर हे लोकांना सांगण्यासाठी की सध्या जे लोक म्हणतायत की पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप बेरोजगारी वाढली आहे, काम नाही, धंदा नाही, लोक घरी बसतात अक्षरशः. पण ह्या मित्राने काय डोकं लावलं तुम्हीच बघा. ह्याने फक्त या सायकलला एस्टॅब्लिश केलेले आणि सायकल इतकं छान त्यांनी हे केलेलं म्हणजे जवळपास आहे ना सायकल खरेदी केली. त्याच्यानंतर त्याला 2 किट काय केटली लावली ना, केटली लावली आणि स्टँड वगैरे त्यांनी बनवून घेतलं. इतकं भारी बनवलंय ना. आणि हा जवळपास दिवसाला किती किलोमीटर फिरतो मित्र तू? 10-15 किलोमीटर. आणि याच्यामध्ये काही डिझेल लागत नाही ना, पेट्रोल लागत नाही ना, काय नाही. ह्याला फक्त मेहनत लागती, जिद्द लागती आणि चिकाटी पाहिजे तरच तुम्ही कमवू शकता. आणि काही लोक आहेत ते फक्त आणि फक्त संधीची वाढ बघतात, संधी निर्माण करायची जशी त्यांनी केलेली आहे. आता ह्याला तुझी इन्व्हेस्टमेंट केली म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट केली याच्यामध्ये तू? चालण्यापेक्षा म्हणलं आता सायकल घ्यावी, कॅरेज बनावं, माणसाला टाइम पाहिजे. बरोबर. आता कोणाचा 10 टाइमिंग असतं, कोणाचा 10:30 पाहिजे. त्या वेळेत पोहोचलं तर माणसं चहा पिते. बरोबर. नाही तर म्हणते ती आम्हाला दुसरीकडनं चहा घ्यायला येतो की. चालत जाण्यापेक्षा आता 15 किलोमीटर चालत जाते चुकाच आहे. 15 किलोमीटरचा रेडियस मध्ये फिरतो तू. काय बात आहे. म्हणजे रोजच आहे तुझं डेली रुटीन? रोज मित्रांनो 15 किलोमीटर फिरतो. जिथं आपण चहाच्या दुकानात जातो तिथं हा कस्टमर पर्यंत जातो. म्हणजे तुम्ही विचार करा, डेली 15 किलोमीटर फिरणं म्हणजे एक जोक नाहीये. आणि आपण म्हणतो की आपल्याला व्यवसाय करायला म्हणजे नाही का भांडवल लागते. जवळपास आता किती दिवस झाले करतो तू? ह्याला आता मी पहिले 2 वर्ष होतं, आता डबल स्टार्टिंग केलं. आता डबल केलं म्हणजे प्रॉफिट वगैरे किती प्रॉफिट होतं तर दिवसाला? 1000-1200 रुपये दिवसाला मला. सगळं खर्च बिर्च जाऊन, रूम भाडं, जेवण खाणं जाऊन. म्हणजे हल्ली 3 महिन्यामध्ये तुझी इन्व्हेस्टमेंट कव्हर. काय पाहिजे अजून तुम्हाला? फक्त आणि फक्त माल त्याला आणावा लागतो, बनवावं लागतं. सकाळी आणि संध्याकाळी तो चहा पूर्ण 15 किलोमीटरच्या रेडियस मध्ये विकतो. आपलं कोण मालक बिलक नाही, आपण स्वतःच मालक आहे. हा, म्हणजे तुम्हीच बनवता? हे सगळं दिलेलं असतं का त्यांनी? त्यांचं मटेरियल घ्यायचं, आपणच बनवायचं, आपणच गिरायला द्यायचं. काय पाहिजे अजून मित्र काय सांगशील तुझ्या मेहनतीबद्दल? की तू जे म्हणजे तू पहिलं काय करत होतास? मी पहिलं कंपनीत जॉबला होतो. परत इव्हेंट मॅनेजमेंट केलं. इव्हेंट मॅनेजमेंट केलं. मग इव्हेंट मॅनेजमेंट डोकं झालं की लोकांच्या शिव्या खाण्यापेक्षा स्वतः मालक झालेले बरे. अरे वा. इव्हेंट मॅनेजमेंट केलं का ती इव्हेंट फंक्शन असतं मोठं, त्यात शिवाय देणार, रे तुला कळतं वेळ नाही, जेवण नाही आलं, हे नाही आलं. त्यापेक्षा मग म्हणलं स्वतःचा पहिलं होतं माझं, म्हणलं स्वतः मालक आपल्याला कोण शिवाय देणार का नाही, आपल्याला कोण बोलणार नाही. आपण घेतली की गेलो सायकल, चहा दिला, रोख पैसे घेतलं बस. आता म्हणजे तू आता हे रोज करतो, तुला असे घरचे काय बोलत नाहीत का? एवढं शिकलाय काय आणि तू चहा विकत फिरतोय रस्त्यावर? बाहेर गेलो कंपनीत 12,000 पेमेंट आहे, तिथं आपल्याला 30,000-35,000 राहते. कोण द्यायला लागले? बरोबर. घरच्यांना काय पाहिजे? पैसेच पाहिजे. आणि हा काय कुठं चोऱ्या माऱ्या तर करत नाही, मेहनतीचं खातो. मग लोक काय म्हणते त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्ही तुमचं करिअर निवडा, तुम्ही संधी उपलब्ध करा. बरोबर ना? आणि हा मित्र सकाळी 5 वाजल्यापासून तुझी हे स्ट्रगल चालू होतं. 5 ते किती वाजेपर्यंत? 8-9 वाजेपर्यंत. सकाळचं? सकाळ 5ला चालू केलं का संध्याकाळी 9 वाजेपर्यंत असं. पण गॅप असतात मध्ये गॅप 2-2 तास. 2-2 तासाच्या गॅप जरी म्हणजे येऊन जाऊन तो 12 तासच काम करतो. 6 तास. सकाळी 6 आणि रात्री 6 तास. म्हणजे त्यात 6 तास कामच असतो. सकाळ 2 तास, दुपार 2 तास, संध्याकाळ 2 तास. म्हणजे तो स्वतःचा टाइम स्वतःला देऊन आणि बिझनेसला पण टाइम देऊन दिवसभरात कमीत कमी 1500 रुपये तो घरी घेऊन जातो. म्हणजे महिन्याचे 45,000 रुपये. अजून काय पाहिजे? जिथं 15,000 नोकरी करणारा पोरगा आज 45,000 रुपये कमवतोय 0 इन्व्हेस्टमेंट मध्ये. फिट तो फिट राहतोय, पेट्रोल पण वाचते. सकाळी उठलं का जिमला जातो मी. पहिलं जिम वरून आलो का चहा चालू केलं, मग म्हणजे कबड्डी खेळतो, कुस्ती बी खेळतो. अरे बापरे. मग दोन्ही मग डोक्यात केलं की त्याला पैसे कसं कमवायचं. बरोबर. डायरेक्ट म्हणलं बिझनेस करा. स्वतःचा बिझनेस असला का टेन्शन नाही, दुसऱ्या पैसे जाऊन हे करायचं ते करायचं, त्यापेक्षा आपलं स्वतःच काय बी करायचं. म्हणून तू हे डोकं लावलं. पण लाजायचं नाही. लाज माणसांना काय वाटणार, अरे चाय सायकलीवर, त्यांना काय माहिती तेव्हा ह्याच्या मागं काय आहे ती. घरात बसणार, मस्त घरात बसते ती, पण त्यांचे उपयोग काय तेव्हा. आपलं स्वतःच काय तर केलं तर मोर. आणि आता मी चहा सायकल विकतोय. या 2 वर्षापूर्वी तुम्हाला मोठी शॉप दिसेल, मला चांगल्या चौकात दिसेल, कॉलेज वगैरे असं तिथं जास्त. कसं हे पाहिजे स्वप्न. आता तरी सुरुवात सायकलने केली असेल. परत मोर तुम्हाला शॉप दिसेल, 2 नाही 4-5 शॉप दिसेल माझ्या प्रत्येक चौकातनं. तर मित्रांनो, हेच सगळ्यांनी डेडिकेशन ठेवा. जसं आपल्या मित्रांनी ठेवले की तो
डेली 5 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत जो कष्ट करतोय, म्हणजे त्यात जरी गॅप असला तरी, कारण चहा सकाळ संध्याकाळच लोक घेतात त्यामुळे तो गॅप त्याला घ्यावा लागतो. नाही तर हा भाऊ सकाळी 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत सायकलीवर फिरलाच असता. तर तुम्ही पण हेच डोक्यात ठेवा की संधी सगळीकडे आहे, फक्त ती ओळखता आली पाहिजे आणि काम करता आलं पाहिजे. बस, धन्यवाद. तर आपण तुम्हाला भेटून छान वाटलं. खरंच आमच्या व्ह्युअर्सला नक्कीच याच्यातनं काही ना काही प्रेरणा भेटल, आणि असे जर कोणी असतील तर नक्की आम्हाला सांगा, आम्ही त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू.